हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. आणि मित्रांनो, आपण घेत आहोत आज मिसलिनियस एक्सरसाइज नंबर 1. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा, तो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. मिसलिनियस एक्सरसाइज 1. मित्रांनो, फर्स्ट काय बघूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. In quadrilateral PQRS, angle P and angle R is given, which is 108, 108 आहे. Angle Q and angle S is 72. State which pair of sides of those given below is parallel. मित्रांनो, या साईड दिलेल्या आहेत, यामध्ये नेमक्या पॅरलल कोणत्या आहेत ते आपल्याला विचारले. तर मित्रांनो, फिगरवर लवकर स्पष्ट होईल ते मी तुम्हाला फिगर काढून दाखवतोय. एक कोणताही आपण क्वाड्रिलेटर समजा घेतला. सपोज मी मित्रांनो हा क्वाड्रिलेटर घेतला आहे. याला आपण नावसुद्धा देऊ शकतो, ते नाव देऊया आपण. ओके फ्रेंड्स, पटकन देऊया. काय होतं बघा. हा सपोज आहे P, हा आहे Q, हा R आणि S. मित्रांनो, नावं देताना मात्र चुकायचं नाही. ते एक तर क्लॉकवाईज द्यायचं किंवा अँटी क्लॉकवाईज. आता अँगल P आणि R 108 आहे, हा 108 आहे आणि R सुद्धा 108 आहे. ओके फ्रेंड्स, आणि Q 72 आहे आणि हा सुद्धा 72 आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, द सम ऑफ द अँगल्स इज 180, देन वी से दॅट्स अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता मित्रांनो, हा 72 आणि 108 यांची बेरीज केली तर ती किती येते? तर ती येते आहे 180. म्हणजे ते सप्लिमेंटरी आहेत. आणि सप्लिमेंटरी असेल तर मित्रांनो काय असतात, तर त्या लाईन ज्या आहेत त्या पॅरलल असतात. म्हणजे याच्यात आपल्याला हे कळतंय PQ अँड SR आर पॅरलल लाईन्स. सो ऑप्शन बी, साईड PQ अँड साईड SR आर द पॅरलल लाईन्स. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळालं असेल. कारण का या दोघांच्या अँगलची बेरीज केली किंवा या दोघांच्या बेरीज केली तर ती येते आहे 180. मीन्स ते सप्लिमेंटरी आहेत. म्हणून आन्सर याचा आहे PQ ही लाईन. आणि ही लाईन कशी असणार आहे, तर पॅरलल लाईन आहे. तुम्ही ती शिकलात मित्रांनो. ही त्याची समजा एक इकडनं रेषा काढली तर अँगल आणि हा अँगल नाही का, तर त्यामुळे मित्रांनो हे सप्लिमेंटरी झाले, ते आपल्याला सांगता येईल. ओके फ्रेंड्स, आता दुसरं गणित जे ते आपण बघूया पटकन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज. आता फ्रेंड्स बघा काय, डायगनल्स ऑफ रेक्टेंगल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्ट ऑफ इच अदर. आता मित्रांनो, डायगनल परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात का, तर निश्चित नाही. ते फक्त रॉम्बसचे असतात आणि स्क्वेअरचे असतात. तर हे चुकलेलं आहे. म्हणजे बायसेक्ट करतात ते, परंतु परपेंडिक्युलर नसतात. सो दिस इज रॉंग. डायगनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर. येस, रॉम्बस आणि स्क्वेअरचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, म्हणजे हे बरोबर आहे. डायगनल्स ऑफ पॅराबोला आर परपेंडिक्युलर बायसेक्टर, हे सुद्धा रॉंग आहे. कारण की ते परपेंडिक्युलर नसतात, फक्त बायसेक्ट करतात, म्हणजे हे सुद्धा रॉंग आहे. आणि डायगनल्स ऑफ काईट बायसेक्ट इथे जर मित्रांनो फक्त एकच डायगनल त्याचा बायसेक्ट होतो, दुसरा नाही. त्यामुळे हे सुद्धा चूक आहे. मग आपल्या याच्यामधनं ABCD काय, स्टेटमेंट 2 अँड 3 आर ट्रू, तर रॉंग आहेत ते. ओनली स्टेटमेंट 2 इज ट्रू. फक्त 2 नंबरचं स्टेटमेंट मित्रांनो बरोबर होतं. म्हणून याचं उत्तर असणार आहे B, ओनली स्टेटमेंट 2 इज ट्रू. मित्रांनो, तुम्हाला हे कळालं असेल. पुढचा प्रश्न घेऊया लगेच. x 19 क्यूब दिला आहे 6859. सो फाइंड दी क्यूब रूट ऑफ 0.006859. मित्रांनो, इथे जे तुम्ही डिजिट बघितलं ते सेमच आहेत नाही का, म्हणजे तो 19च्याच फॉर्ममध्ये येणार आहे. फक्त त्याचं ॲन्सर काय असेल ते आपल्याला बघायचं आहे. आता क्यूब रूट आहे फ्रेंड्स, क्यूब रूट आहे, त्यामुळे 3चं एक घर होतं. 1 2 3 आणि पुन्हा 1 2 3, टोटल 6 डिजिट आहेत. या पॉईंट नंतर, या डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट आहेत, तर 6 डिजिट आहेत. आणि क्यूब रूट जो आहे फ्रेंड्स, तर 3 डिजिटचा एक होतो. मग 3 आणि 3 किती झाले, 2 झाले. म्हणजे 19च्या पुढे 2 नंतर डेसिमल पॉईंट असायला हवा. 19 म्हणजे असा येईल आणि पुढे 0. मग हे आन्सर कुठे दिसतंय, 1.9 तर नाही, 19 तर नाहीत. इथे 3 आहेत आणि इथे मात्र 2 आहेत. फ्रेंड्स, हे कळालं. इथे 6 होते म्हणून त्याचे आपण त्याचे काय केले, 2 पार्ट केले. म्हणजे त्याचा आन्सर आहे ऑप्शन D, 0.90. आय होप फ्रेंड्स हेही तुम्हाला कळालं असेल. बोलूया मित्रांनो प्रश्न दुसरा, क्वेश्चन नंबर 2. वहीवर सोडूया. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. 5832. फ्रेंड्स, फॅक्टर याचे पाडूया आपण. याचे फॅक्टर काय पडतील, 8 × 7 2 9, 729. पुन्हा मित्रांनो हा 8 तर आहेच. 7 to 9चे फॅक्टर काय पडतात, तर 9 × 81. आणि नंतर फ्रेंड्स 8 × 9 अँड वी नो 9 square is 81, so write here 9 and 9.
मग मित्रांनो 8 तर माहिती आपल्याला हा 2चा क्यूब आहे, 2 क्यूब, and 9 is here 3 times, so write here 9 raised to cube. मग मित्रांनो क्यूब रूट 5832 चा क्यूब रूट काय येणार आहे, तर ऑब्व्हियसली मित्रांनो हा 5832 याचं जर आपण क्यूब रूट घेतलं ते आपल्याला लिहिता येईल क्यूब रूट ऑफ 5832 इज इक्वल टू, आता हा क्यूब जाईल म्हणजे 2 × 9 मीन्स 18 जो आहे तो याचा आला मित्रांनो क्यूब रूट. आय होप तुम्हाला मित्रांनो ते कळालं असेल. आता मित्रांनो हे फॅक्टर मी पटकन कसे पाडले हा तुमच्या मनात विचारला असेल, तर ते काय केलं बघा, 5832 हा मी या पद्धतीने लिहिला. आता हे तर माहिती मला 8 जो आहे हा परफेक्ट क्यूब आहे त्यामुळे तो घेतला. 8ने जर आपण मित्रांनो हा भागाकार केला, 8 7 जा 56 होतात नाही का, मग इथे लिहिला 7, 58 56 गेले, 2 आले, 23 झाले, तर मग 8 2 जा 16. तर मित्रांनो 23 16 गेले किती होतील, तर तुमच्या लक्षात आलं असेल ते होतील 8 नाही का. आणि नंतर मित्रांनो आपल्याला लिहिता येईल 8 9 जा 72, सो राईट हिअर या पद्धतीने याचा भाग दिला. आणि 7 2 9 तर आपल्याला माहिती कशाचा आहे, तो 9चा आहे, त्यामुळे इथे 9चा भाग दिला. 9 8 जा 72, 9 1 जा आणि पुन्हा 9 9 जा 81 आणि 9 9 जा 1. अशा पद्धतीने तुम्ही जरी पाडले तर हेच फॅक्टर इथे मिळणार आहे. कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकताय. ओके फ्रेंड्स, पुढे आहे 4096. आता याच्यासुद्धा आपलं क्यूब रूट काढायचं, हे सुद्धा माहिती आहे आपल्याला. आधी आपण परफेक्ट क्यूब नाही, 8ने भाग जाणारच आहे याला. 8 × जर तुम्ही भागाकार केला तर तो मिळेल तुम्हाला 512. हे लक्षात घ्या, शक्यतोवर क्यूबने भाग जातो, परफेक्ट क्यूब जो असेल ना तोच घ्यायचा असतो. 8 आता 512 जो आहे हा काय आहे, तर हा सुद्धा मित्रांनो 8चाच परफेक्ट क्यूब नाही का. 8 × 64 हे लिहिता येईल, म्हणजेच काय 8 × 8 आणि 64 म्हणजे काय 8 × 8. मग आता हा 3दा तर झालेला आहे, फक्त याचा प्रश्न आहे हा सुद्धा काय 2चा क्यूब आहे, सो राईट हिअर 2 क्यूब आणि हा 8 3दा आला म्हणजे 8चा क्यूब. 4096 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 4096 काय येणार, तर ऑब्व्हियसली हा क्यूब जो तो जाईल म्हणजेच काय मिळेल 2 क्यूब रूट काढून टाका, 2 × 8 मीन्स 16. 16चा हा क्यूब रूट आहे. नेक्स्ट m डायरेक्ट व्हेरिएशन टू n इज इक्वल टू 15 वेन m इज इक्वल टू 25. म्हणजे n जर 15 असेल तर मित्रांनो m 25 असणार आहे त्यावेळेस. हेन्स फाइंड m फाइंड करायचा आहे व्हेन n 87 असेल. आता मित्रांनो हे डायरेक्ट व्हेरिएशन आपण शिकलेलो आहोत, तेच हे गणित दिलं आहे. सुरुवात करूया, सुरुवात इथून करणार. m डायरेक्ट व्हेरिएशन टू n. मित्रांनो सेकंड स्टेप आठवत असेल तुम्हाला, काय करतो आपण, m इज इक्वल टू हे साईन कन्वर्ट करतो इक्वलमध्ये आणि त्याच वेळेस कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करतो kn. हिअर k इज कॉन्स्टंट, हा आहे कॉन्स्टंट. आता फ्रेंड्स सुरुवातीच्या दोन्ही किमती दिलेल्या असतात 15 आणि 25, ती टाकून द्या. त्याआधी n ला इकडे घ्या, m डिवायडेड बाय n इज इक्वल टू k. ओके फ्रेंड्स, m किती आहे 25, n किती आहे 15. सो k इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 15. हा आला मित्रांनो k आहे 25 डिवायडेड बाय 15. 5 3 जा 5 5 जा, k इज इक्वल टू 5/3. k आला मित्रांनो 5/3. याला आपण म्हणतो इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता फ्रेंड केची जी व्हॅल्यू आहे आपण त्या इक्वेशनमध्ये ठेवून देऊया. कोणतं इक्वेशन, हे इक्वेशन घ्या, याला 1 नाव द्या. काय येईल बघा, इकडच्या बाजूला लिहितो म्हणजे कळेल. m इज इक्वल टू केची व्हॅल्यू आहे 5/3 इंटू n. हे इक्वेशन आहे मित्रांनो. या इक्वेशनला आपण म्हणतो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि यावरनं मित्रांनो या दोन्ही आपल्याला किमती काढायच्यात. पहिलं घेतोय मी, या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूशन करणार. m फाइंड करायचा आहे, n 87 आहे, n इज इक्वल टू 87 आणि आपल्याला फाइंड करायचं आहे फ्रेंड्स m फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय, इक्वेशन 1 m इज इक्वल टू 5/3 इंटू n and we know here n is 87. Substitute the value of n
सो वी गेट 5/3 इंटू 87. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 2 उरले 27 झाले, 3 9 जा 27. सो m इज इक्वल टू 5 इंटू 29. आता मित्रांनो 5 इंटू 29 किती होतील? ते होतील 145. मग तुमच्या लक्षात आलं असेल ज्यावेळेस n 87 आहे त्यावेळेस m असणार आहे 145. सेकंड इथेच घेऊया, जागा नाही पण घेऊया इथेच. काय ते n काढायचं आहे, m गिव्हन आहे, m इज इक्वल टू 155 आणि त्यावेळेस n किती असेल? अगेन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज m इज इक्वल टू 5/3 इंटू n. आता मित्रांनो m दिलेला आहे तो इकडे टाका, 155 इज इक्वल टू 5/3 इंटू n. मित्रांनो n काढायचं आहे त्यामुळे हे इकडे नको, हा 3 मल्टिप्लाय करेल, 5 डिवाइडला जाईल. 155 इंटू 3 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू n. मित्रांनो समजून घ्या जरा, जागा कमी राहिली. 5 1 जा 5, 5 3 जा 15 आणि 5 1 जा 5 म्हणजे काय मिळतंय? n इज इक्वल टू मिळतोय 31 इंटू 3 मीन्स 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9, n आला 93. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघूया. y व्हेरीज इन्व्हर्सली विथ x बाय 30, x इज इक्वल टू 12. सुरुवातीला दोन्ही किमती दिल्या आहेत, त्याच्यावरून आपण k काढतो. फाइंड y when x is equal to 15 and find x when y is equal to 18. मित्रांनो काय दिले आपल्याला? y varies inversely with x. लक्षात घ्या, y varies inversely with x. ओके, म्हणजे काय माहिती मित्रांनो? y inversely 1/x. therefore y is equal to k upon x. k is constant. ओके, तर मित्रांनो हा y इकडे गेला म्हणजे y इंटू x इज इक्वल टू k. आता मित्रांनो y ची किंमत किती आहे? 30 आणि x ची 12 आपल्याला दिलेली आहे, नाही का? मग ते आपल्याला लिहिता येईल. वेन x इज इक्वल टू 12 आहे आणि y 30 आहे, तर किंमत टाकून द्या. 30 इंटू 12, 30 इंटू 12 इज इक्वल टू k मीन्स k इज इक्वल टू 12 3 जा 36, 360. हा आला मित्रांनो 360. इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो yx इज इक्वल टू 360 मिळाला आहे आपल्याला. लक्षात घ्या k ची किंमत जी आहे yx, k ची किंमत 360 टाकली. हे जे काय आपलं इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता फ्रेंड्स हे जे इक्वेशन आहे व्हेरिएशनचं, तर याच्यावरून आपण पुढची गणित जी आहेत ती करूया. इथे करतो जेणेकरून तुम्हाला सगळं दिसेल. फर्स्ट काय आहे? फर्स्ट y फाइंड करायचा आहे, x 15 आहे, x इज इक्वल टू 15, y आपल्याला करायचं आहे फाइंड. इक्वेशन 1 हे लिहूया. इक्वेशन 1 आहे yx इज इक्वल टू 360 आहे. हे इक्वेशन 1 आहे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हटलं तरी चालेल. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन ते प्रत्येकदा लिहायचं प्रत्येक गणिताच्या वेळेस. आता फ्रेंड्स x ची व्हॅल्यू 15 टाका, y काढता येईल. y इंटू 15 इज इक्वल टू 360. देअरफॉर y इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 15. 51 जा 52 जा 30, 6 उरले, 15 4 जा होतील 60. तर फ्रेंड्स याचं उत्तर घेणार आहे, तर ते येणार 24. लिहून टाका. y इज इक्वल टू 24 वेन x इज इक्वल टू 15. सेकंडही लगेच इथेच घेऊया मित्रांनो, थोडी अडचण होते पण ठीक आहे. x फाइंड करायचा आहे, y 18 आहे. y इज इक्वल टू 18, x करायचा आहे फाइंड. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे yx इज इक्वल टू 360. yx इज इक्वल टू 360 हे आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके फ्रेंड्स, y टाका 18 हा x आहे इथेच. इकडे येणार 360, 18ला तिकडे घ्या. x इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 18. 18 1 जा 18 2 जा 36 0. सो वी गेट x इज इक्वल टू 20. x काय मिळालं मित्रांनो? तर तो मिळाला आहे 20. आय होप मित्रांनो तुम्हाला ते कळालं असेल. आता पुढचं गणित बघूया. क्वेश्चन नंबर 5. ड्रॉ अ लाईन L. ड्रॉ अ लाईन पॅरलल
टू द लाईन एल ॲट डिस्टन्स ऑफ 3.5 सेंटीमीटर. मित्रांनो आधी एक लाईन काढून घ्या, या पद्धतीने लाईन काढा. आता मित्रांनो इथे मी पेन्सिलचा वापर केला नाही आहे, तुम्हाला ठळक दिसावून पेनाचा वापर करतो, तुम्ही मात्र पेन्सिलने काढा. आणि काय करायचं आहे, कोणते 2 पॉईंट घ्या. समजा मी इथे आपल्याला काय करायचं आहे, या लाईनपासून 3.5 वरती एक लाईन काढायची पॅरलल. ओके फ्रेंड्स, मग त्यासाठी काय करणार आहे, कोणतेही 2 पॉईंट तुम्ही घेऊ शकता. सपोज मी इथे घेतो पॉईंट ए घेतो आणि इकडे पॉईंट बी घेतो. सर्वात सोपी पद्धत आहे मित्रांनो. आणि इथून मित्रांनो परपेंडिक्युलर काढा. जो प्रोटेक्टर असतो आपला, प्रोटेक्टर 90 घेणार, बरोबर तो 90 वरती खून करणार आणि एक रेषा काढणार. इकडे बी वरती प्रोटेक्टर ठेवणार आणि एक रेषा काढणार. परपेंडिक्युलर रेषा काढा. बघा मी काढतोय. आता फ्रेंड्स मी या परपेंडिक्युलर रेषा काढल्या, त्याला या पद्धतीने दाखवा. आता काय करायचं, या परपेंडिक्युलर आहेत 90 डिग्री, इथे पण हा 90 आहे. आता इथून 3.5 वरती ती लाईन आपल्याला काढायची. मग कंपॉस घेणार, कंपॉसवरती 3.5 जे एवढं डिस्टन्स घेणार, बरोबर 3.5 घेणार एवढं. आणि नंतर कंपॉसवरनं इथे ठेवून या पद्धतीने एक चाप काढणार, असे 2 काढणार. साधारणपणे ते माझ्याकडे इथे कंपॉस नाही आहे, त्यामुळे तो साधारणपणे या पद्धतीने 3.5 येईल. मी याच्याने मोजतोय, मात्र तुम्ही प्रोटेक्टरने काढा. 3.5 बघा कंप्लीट 3.5 बरोबर यायला हवा. इथून जर घेतला तर तो समजा माझा पॉईंट इथे येईल. इकडे जर घेतला हा 3.5, तो माझा पॉईंट इथे येईल. आणि हे जे 2 पॉईंट आहेत ना फ्रेंड्स, हे जोडून द्या. आपली पॅरलल लाईन जी ती झाली. हे बघा मी असं जोडतोय, ही जोडली समजा, या पद्धतीने ही लाईन झाली. तर ही एल लाईन आहे, तिला पॅरलल लाईन ही 3.5 आहे. हे सुद्धा 3.5 सेंटीमीटर आहे. अशी ही लाईन पॅरलल लाईन काढली या पॉईंटमधून. हिला काहीतरी नाव द्या, समजा इथे ए बी दिलं, मी इथे देतो CD. अशा पद्धतीने फ्रेंड्स हे तुम्हाला सोप्या पद्धतीने जे ते काढता येईल. पुढचं सम बघूया काय. 6 फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट. काय दिले बघा, द नंबर 256 रेज टू 5/7 दिलाय इज रूट कशाचे आहे मित्रांनो, डिनॉमिनेटरमध्ये काय आहे तर 7 आहे. सो राईट हिअर 7th रूट, डिनॉमिनेटर मधला रूट असतो ऑफ द, इथे आहे ऑफ डॅश डॅश पॉवर. आता पॉवर म्हणजे वरची, न्यूमरेटर म्हणजे 5वा येतो, लिहिणार 5th पॉवर ऑफ 256. अशा पद्धतीने मित्रांनो ही फिल इन दी ब्लँक जी येते तुम्हाला सहज कंप्लीट करता येईल. पुढे आहे एक्सपांड. 2x - 7 अँड सेकंड 5x - 9 दिलेला आहे. तर मित्रांनो हे आपण कसं सॉल्व्ह करतो, तर इथे 2 ब्रॅकेट आहेत. तर फर्स्ट ब्रॅकेटची फर्स्ट टर्मने सेकंड ब्रॅकेटला गुणणार, नंतर सेकंड टर्मने पुन्हा सेकंड ब्रॅकेटला गुणणार. कसं येईल बघा, हा 5x, नंतर येणार सेकंड ब्रॅकेट पूर्ण 5x - 9. फर्स्ट ब्रॅकेटमधली फर्स्ट टर्म घेऊन जाईल, आता सेकंड टर्म घेणार म्हणजे -7, हा मायनस विसरायचा नाही, इन 5x - 9. 5 5 जा 25 अँड x इंटू x इज x². 5 9 जा 45, मायनस साईन आहे 45, आणि हा x आहे तो लिहायचाच आहे. आता फ्रेंड्स याने या टर्मला गुणायचं, 7 इंटू 5, 7 5 जा 35, हा x आहे तो लिहायचा आहे. आता मायनस मायनस यांचं मल्टिप्लिकेशन प्लस होतं, सो राईट हिअर प्लस, अँड 7 9 जा 63. आता फ्रेंड्स काय येणार, 25x² मायनस 45 मायनस 35 मीन्स 80x प्लस 63. So friends, this is the answer, 25x² minus 80x plus 63. पुढे 2x minus 3y ब्रॅकेट क्यूब. आता फ्रेंड्स तुम्हाला हा फॉर्म्युला आठवत असेल, a minus b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय असतो, a³ मायनस 3a² फर्स्ट टर्मचा स्क्वेअर असतो, नंतर b प्लस नंतर पुन्हा 3 येतो, नंतर फर्स्ट टर्म म्हणजे a आणि b चा स्क्वेअर होतो, नंतर होतो मायनस b चा क्यूब. मग मित्रांनो इथे a काय आहे, a इज इक्वल टू 2x आहे, आणि b काय आहे, b इज इक्वल टू 3y आहे. मग आता इथे याच पद्धतीने भरा आणि तुम्हाला सहजपणे भरता येईल. a³ आहे, a काय 2x आहे, सो राईट हिअर 2x³ मायनस हा 3 जसा तसा लिहा, नंतर a², a काय घेतलाय 2x, सो राईट हिअर 2x², नंतर आहे b काय आहे 3y, तो 3y इथे लिहा, प्लस 3 आहे पुन्हा, तो राईट हिअर 3a इज अगेन 2x अँड b² मीन्स 3y², आणि नंतर लास्टला आहे फ्रेंड्स b³ म्हणजे b म्हणजे 3y चा क्यूब. हे सॉल्व्ह करायचं आहे. 2 चा क्यूब मित्रांनो 8 असणार आहे, x³ x³
मायनस 3 2x स्क्वेअर येणार फ्रेंड 4x² इंटू 3y प्लस 3 इंटू 2x हा जसा तसा लिहितोय इंटू 3y² म्हणजे 3चा पण स्क्वेअर आहे म्हणजे 9 वायचा स्क्वेअर y² मायनस 3 क्यूब 3चा क्यूब 27 आणि वायचा क्यूब y क्यूब. आता मित्रांनो काय येतं बघा 8x³ आता कोइफिशियंट जे आहेत ना त्यांचे आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. आता काय कोइफिशियंट आहे बघा 3 इंटू 4 12 झाले 12 इंटू 3 झाले 36 देऊन टाका 36 मायनस 36 नंतर व्हेरी इक्वल काय आहेत x² आणि इथे आहे y तो y लिहून टाका. इथे बघा मित्रांनो 3 2 6 6 इंटू 9 54 प्लस 54 हा x आहे तो x आणि हा आहे y² मायनस 27y³ अशा पद्धतीने फ्रेंड्स याचं उत्तर येणार आहे 8x³ मायनस 36x² y प्लस 54xy² मायनस 27y³. आता मित्रांनो थर्ड जे आहे ते पण घेऊन टाकूया. काय ते a प्लस 1/2 होल क्यूब. आता मित्रांनो हा सुद्धा फॉर्म्युला आपण एक्सपान्शन फॉर्म्युला शिकलो आहोत. चॅप्टर तुम्ही पाहिलं असेल नसेल पाहिलं मित्रांनो नक्की शोधा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेल. a प्लस b क्यूब काय असतो सेम असतो a³ प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b³ नाही का. आता फ्रेंड्स ए काय घेणार ए घ्या तुम्ही एच आहे ए इथे एच आहे त्यामुळे तोच आहे आणि बी काय आहे बी आहे 1/2. मग आता मित्रांनो एच्या जागी एच लिहिणार आहोत आणि बीच्या जागी मात्र 1/2 लिहिणार आहोत. चला स्टार्ट करूया. ए प्लस बी पुन्हा गणित लिहितोय क्यूब इज इक्वल टू a³ ए तर एच आहे सो राईट a³ प्लस 3 आहे तो 3 लिहा ए तो एच आहे त्यामुळे a² येणार इंटू बी बी आहे 1/2 प्लस अगेन 3 अगेन a प्लगेज b means half so write half square plus b is half again write half into cube a³ plus 1/2 आहे म्हणजे तो होणार 3/2 a² प्लस 3 इंटू a 1/2 स्क्वेअर मीन्स 1/4 याचा स्क्वेअर होणार 1/4 प्लस 1/2 चा क्यूब होणार मित्रांनो 1 चा क्यूब 1 आणि 2 चा क्यूब जो डिनॉमिनेटरमध्ये तो येणार 8 म्हणजे फायनल आन्सर काय मिळतं आहे a³ प्लस 3/2 a² प्लस हा 4 पण इकडे घेऊन टाका म्हणजे 3/4 येईल तो 3/4 a फक्त a प्लस 1/8. ओके फ्रेंड्स अशा पद्धतीने हे जे सम आहे हे तुम्हाला सर्च करता येईल. आय होप तुम्हाला ते कळालं असेल. मित्रांनो व्हिडिओ जास्त लांबेल त्यामुळे आपण थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. याचा सेकंड पार्ट बाकी तो मात्र नक्की बघायला विसरू नका. टेक केअर गुड बाय.